नमस्कार शेतकरी बंधूंनो, 45व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। या 45व्या भागामध्ये आपण हरभऱ्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग पडू शकतात, मोस्टली त्याच्यावर बुरशीजन्य रोगांचा अटॅक होत असतो, तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। कारण काल आणि परवा बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये बुरशीजन्य रोगांचा अटॅक हा हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। तर त्या संदर्भामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे। आणि बऱ्याचशा काळ्या जमिनींमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जर हरभऱ्याला लवकर पाणी देऊन दिलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीचा अटॅक हरभऱ्यावर हा दिसून येतो। कारण हरभरा हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे। हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये आपण सेपरेट व्हिडिओ एक बनवण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये आपण तिथून त्या व्हिडिओमधून माहिती घेऊ शकता। परंतु आज आपण हरभऱ्यावर कोणत्या प्रकारचे रोग पडू शकतात आणि त्यांना कसं कंट्रोल करायचं या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊ। तर प्रथमतः बघितलं तर प्रमुख रोग हरभऱ्यावर फ्युजेरियम विल्ट म्हणजे मर रोग हा आहे। या संदर्भामध्ये स्पेशली आपण फ्युजेरियम विल्ट हरभऱ्यावरील मर रोग या विषयावर पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल आणि त्या ठिकाणून तुम्ही ती माहिती घेऊ शकता। तरी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी फ्युजेरियम विल्टच्या बाबतीमध्ये सांगतो तर तो जो काही फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग आपल्याला दिसून येतो। सगळ्यात जर बघितलं तर प्लॉटवर हरभरा हा पूर्ण पिवळा पडलेला असतो। संपूर्ण हरभऱ्याचे पानं हे पिवळे झालेले असतात आणि हरभऱ्याची जर स्टेम आपण कापली, जर तिची जर स्टेम कापली तर त्या ठिकाणी ब्राऊन कलरचा आपल्याला पार्ट हा दिसून येतो, ब्राऊन कलर, तर त्याची फांदी कापली तर नंतर हरभराचं झाड हे सहजासहजी उपटलं जातं आणि त्याच्या फक्त सोटमुळं आपल्याला दिसतं आणि पांढरा मुळ्या या ठिकाणी मेलेल्या असतात। सरळ झाड पटकन उपटलं जातं। तर या पद्धतीने फ्युजेरियम विल्ट हा रोग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो जास्त। आता फ्युजेरियम नावाची जी बुरशी असते ती बऱ्याचशा शेतांमध्ये म्हणजे सर्व प्रकारच्या शेतांमध्ये ती अस्तित्वात असते। तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो तर काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये अटॅक होतो। तर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी आपल्याला आता पूर्ण पिवळे झालेले सुद्धा झाडं आपल्याला दिसतील। नंतर दुसऱ्या प्रकारची जी बुरशी आहे तिला आपण कोरडी कूज म्हणतो, म्हणजे रायझोक्टोनिया बटाटिकोला असं तिचं सायंटिफिक नेम आहे त्या बुरशीचं। तर ती जी कोरडी कूज आहे याच्यामध्ये आपल्याला खालून एक फांदी पिवळी झालेली आपल्याला त्या झाडामध्ये दिसते। पानांवर सुद्धा पिवळसरपणा आलेला असतो आणि पानाचे जे काही देठ असतं ते आपल्याला झाड असं झुकलेलं आपल्याला दिसून येतं, याच्यामध्ये वाकलेलं आपल्याला दिसून येतं। तर आणि जे काही झाडाचा जो काही बुंदा असतो त्याच्यावर आपल्याला एक पांढरट चट्टे पॅचेस आपल्याला दिसून येतात या झाडावर, बुंद्याजवळ। तर या पद्धतीने आपण त्याला ओळखू शकतो की या ठिकाणी कोरडी कूज आहे। झाड सुद्धा सहजासहजी उपटलं जातं, पांढरी मुळं त्याची ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही, सोटमुळ हे दिसून येतं आणि पिवळसर झालेलं बुंद्याकडून पिवळं होत जाणारं झाड आपल्याला दिसून येतं। खालची फांदी ही पूर्ण पिवळी झालेली असते झाडाची। तर या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला कोरडी कूज आपण त्या ठिकाणी हा दुसऱ्या प्रकारचा म्हणजे याला आपण रायझोक्टोनिया असं म्हणतो, रायझोक्टोनिया बटाटिकोला। नंतर जी तिसऱ्या प्रकारचा रोग आहे हरभऱ्यामध्ये, तर तो तिसरा प्रकारचा जो रोग आहे तर तो ओली कूज, की त्या ठिकाणी आपण त्या फ्युजेरियम सोल्यानी असं तिला आपण म्हणतो, त्याला ओली कूजला। आणि ओली कूजमध्ये खालचा जो भाग असतो स्टेमवरचा बुंद्याचा, तर त्या ठिकाणी आपल्याला तपकिरी आणि पांढरट स्पॉट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। वाढ ही खुंटलेली असते, बुटके झाडं आपल्याला दिसतात आणि झाडाचे शेंडे सुद्धा थोडे पिवळसर झालेले आपल्याला पानं आढळतात। तर झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा या ठिकाणी या बुरशीचा वाढ सुद्धा आपल्याला जास्त अटॅक झालेला दिसून येतो। म्हणजे ज्या ठिकाणी झिंक या अन्नद्रव्याची जमिनीमध्ये कमतरता असेल अशा ठिकाणी सुद्धा याचा जास्त प्रमाणामध्ये अटॅक होऊ शकतो। तर या 3 प्रकारच्या बुरशी आपण बघितल्या आहेत की फ्युजेरियम विल्ट, नंतर कोरडी कूज म्हणजे रायझोक्टोनिया,
कोरडी कूज, दुसरी म्हणजे रायझोक्टोनिया बटाटिकोला आणि तिसरी जी आहे ओली कूज म्हणजे जिला आपण फ्युझेरियम सोलॅनी असं म्हणतो। या 3 प्रकारच्या बुरशींचा अटॅक हरभऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। आणि चौथं जे काय आहे तर त्या ठिकाणी हरभऱ्याची पूर्ण झाडं जांभळी झालेली आपल्याला दिसतात। फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेमध्ये जर आपण दाणे भरण्याच्या अवस्थेत बघितलं तर चौथ्या प्रकारचा जे काही ज्या ठिकाणी सिम्पटम्स आपल्याला दिसतील तर पूर्ण झाड जांभळं झालेलं दिसतं। मग त्या ठिकाणी पोटॅशियमची कमतरता आपल्याला हरभऱ्यावर दिसते। मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी प्लॉटवर आपल्याला ही गोष्ट आढळून आली होती। मग शेतकरी चिंतेत पडले की हे नेमकं बुरशीमुळे झालं की कशामुळे झालं, पण शास्त्रज्ञांनी याच्यावर निष्कर्ष असे दिले की हे पोटॅशच्या कमतरतेमुळे हे असे जांभळट पानं आपल्याला दिसून आलेले आहेत। तर मग त्याच्यावर विद्यापीठाने सजेशन दिले आहे 13-0-45 वॉटर सोल्युबल 13-0-45 आपण त्या ठिकाणी स्प्रे घेऊ शकतो। साधारणपणे 15 लिटर पंपामध्ये 150 ग्रॅम 13-0-45 आपण टाकून त्याचा स्प्रे घेऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट किंवा पोटॅशियम शोनाइटचा सुद्धा आपण त्या प्रकारे स्प्रे त्या ठिकाणी 15 लिटरच्या पाण्यामध्ये 150 ग्रॅम पोटॅशियम शोनाइट टाकून सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो। तर त्या ठिकाणी जांभळटपणा हा निघून जाईल आणि दाणे चांगल्या प्रकारे भरले जातील। जर जांभळट झाड तसंच व्हायला लागलं तर पूर्ण प्लॉट आपला उत्पन्न जाऊ शकतं। ही गोष्ट सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आपण पहिले जे 3 प्रकारच्या बुरश्या सांगितल्या आहेत तर 3 प्रकारच्या बुरश्यांचा अटकाव करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली पाहिजे। सर्वप्रथम आपण बियाणाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं होतं, पण आता ती स्टेज आपली निघून गेलेली आहे। तर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया आपल्याला बियाण्याला आपण करायला पाहिजे, परंतु ती बीज प्रक्रिया आपण आता करू शकत नाही। मग आता दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो तर आपण ड्रेंचिंग करू शकतो। सगळ्यात पहिले बुरशीला आपल्याला अटकाव करायचा असेल तर आपण फवारणी करून चालत नाही। फवारणी करून खूप कमी प्रकारे त्याच्यावर अटकाव होऊ शकतो फवारणी केल्यानंतर। आणि फवारणीच करायची असेल तर शेतकरी फवारणीसाठी त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची असेल तर त्यांनी नोजल हा मोठा वापरला पाहिजे, मोठा फवारा आला पाहिजे, जमिनीवर सुद्धा फवारा गेला पाहिजे। शक्यतोवर फवारणी करू नये अशी आपण शिफारस करू, पण जर फवारणी करायची असेल तर थायोफिनाट मिथाइल नावाचं जे औषध आहे ते पिक्सल, रोको किंवा लाईट नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहेत। अशा प्रकारचे औषधं तुम्ही वापरू शकता, थायोफिनाइट मिथाइल। तर या ठिकाणी मी सजेस्ट करेल की विद्यापीठाने शिफारस केलेली आहे आपल्याला ट्रायकोडर्मा जे आहे शेणामध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून आपण त्याला जमिनीमध्ये फेकून द्यायचं आहे। तर आणि नंतर पाणी द्यायचं आहे, म्हणजे ते जमिनीद्वारेच ती बुरशी वाढलेली असते, तिचा अटकाव त्या ठिकाणी होऊ शकतो। 1 लिटर सुडोमोनास फ्लोरोसन्स घेऊन ते 100 लिटर पाण्यामध्ये सुद्धा त्याचं ड्रेंचिंग आपण आळवणी करू शकतो। हरभऱ्याच्या झाडांना सुडोमोनासची आळवणी करा किंवा ट्रायकोडर्मा जे काय आहे तर ट्रायकोडर्माची तुम्ही ड्रेंचिंग त्या ठिकाणी करू शकता। 1 किलो ट्रायकोडर्मा 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची ड्रेंचिंग आपण करू शकतो, किंवा तुम्ही मातीमध्ये शेणामध्ये मिक्स करून फेकून दिल्यानंतर पाणी त्या ठिकाणी देऊ शकतो। तर अशा प्रकारे जर ट्रायकोडर्मा असेल नंतर आपलं सिडोमोनस असेल तर या प्रकारे आपण त्या ठिकाणी जर हे जैविक बुरशीनाशक वापरले तर त्या प्रकारे आपण त्या बुरशीला त्या ठिकाणी तर ट्रायकोडर्मा झालं, सिडोमोनास फ्लोरोसिन्स झालं, नंतर जे रासायनिक बुरशीनाशक सांगितलं तर ते थायोफिनेट मिथाइल असेल रासायनिक बुरशीनाशक, या प्रकारचे बुरशीनाशक असतील किंवा कार्बनडायझियम असेल, याच्या प्रकारे आपण बुरशीनाशकांची त्या ठिकाणी ड्रेंचिंग करून त्या ठिकाणी अटकाव करू शकतो। मग आता ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तर शेतकऱ्यांनी बघायचं आहे प्लॉटमध्ये जाऊन तर या प्रकारे कोणत्या प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसत आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अटकाव करता येईल, बुरशीला कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रतिबंध करता येईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी याप्रमाणे लवकरात लवकर उपाययोजना त्या ठिकाणी करायच्या आहेत। आणि हरभऱ्याला पाणी हे कमी प्रमाणामध्ये लागतं। हरभऱ्याला आपण पाणी व्यवस्थापनाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 30चा पाढा लक्षात ठेवायचा। पहिल्या दिवशी पेरणी केल्यानंतर 30 दिवसांनी पाणी द्यायचं, दुसरं 60 दिवसांनी द्यायचं, 90 दिवसांनी द्यायचं। 1 पाणी असेल तर कसं दिलं पाहिजे, 2 पाणी असेल तर कसं दिलं पाहिजे, या संदर्भामध्ये आपण पाणी व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद शेतकरी.